अंगारकीनिमित्त राज्यातल्या सर्वच गणेश मंदिरांमध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या गणपतीपुळे या ठिकाणी देखील राज्यामधल्या कानाकोपऱ्यामधून भाविक दाखल झालेत। मे महिन्यामध्ये अंगारकी असल्यामुळे यंदा गणपतीपुळ्यात दाखल होणाऱ्या भाविकांची संख्या ही 70 ते 80 हजाराच्या घरात असेल असा अंदाज गणपतीपुळे देवस्थाननं वर्तवलाय। त्याच वेळेला उन्हाचा तडाखा हा वाढतोय आणि ते पाहता दर्शन रांगांमध्ये देखील काही बदल करत ग्रीन शेड नेटची व्यवस्था ही करण्यात आली आहे। अंगारकी निमित्त अगदी पहाटेपासून गणपतीपुळे मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसते। अगदी राज्यातल्या कानाकोपऱ्यातून हजारांच्या संख्येनं भाविक इथं दाखल झालेले आहेत। अर्थात मे महिन्याची सुट्टी देखील आहे, त्यामुळं गर्दी देखील इथं झालेली दिसते। माझ्यासोबत इथले काका आहेत, त्यांच्याशी मी बोलणार आहे। काका, मंदिरामध्ये पहाटेपासून आता दर्शन दिसतंय, लोक आलेत राज्यातल्या कानाकोपऱ्यातून। या अंगारकीचं महत्त्व कसं आहे किंवा काय सांगाल याबद्दल? नमस्कार, मी अमित प्रज्ञा प्रभाकर गणोडकर, मुख्य पुजारी संस्थान श्री देव गणपतीपुळे। मे महिन्याच्या उन्हाळी हंगामी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या वैशाख अंगारिका चतुर्थीच्या निमित्ताने आज श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आमच्या अंदाजानुसार साधारणपणे 40 ते 50 हजार अधिक भाविकांची शक्यता आम्हाला वाटते आणि त्यानुसार संस्थान श्री देव गणपतीपुळेमार्फत येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांग असेल, पिण्याचं पाणी असेल, पार्किंग व्यवस्था असेल, या ज्या सुखसोयी आहेत भाविकांसाठी लागणाऱ्या, याची अतिशय उत्तम अशी चोख व्यवस्था संस्थान श्री देव गणपतीपुळे मंदिर ट्रस्टच्या मार्फत करण्यात आली आहे। मोठ्या संख्येनं जर आपण बघितलं तर बाप्पाचं दर्शन घेतलं जातं। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, गणपतीपुळे, रत्नागिरी।